वहिनी कोण आहे? परत सापडलास. दाखव रे चेहरा दाखव. बघितलंस हर्षवर्धन भोसलेला खुन्नस देण्याचा परिणाम. मला एक फोन करू देतो साहेब, मला एक फोन करतो. मी तुम्हाला जे पैसे दिलेत ते मला मुकाट्याने परत कर. हा माणूस तुमच्याकडे काम करतो? नाही साहेब, हा माझ्याकडे काम करत नाही, पण माझ्याकडे बनसोडे म्हणून एक मुकादम आहे, हा त्याचा मित्र आहे. उठ उठ. बोल बोल आता बोल. तुले काय करायचं करून घे, मी तुले पैसे देणार नाही. रग्या, कोण कुणाला काय देतो ही येणारी वेळ ठरवेल. तुम्हाला माझे पैसे कमी, तुला तुझं मरण. मरणाची धमकी देतस मला? मरणाची धमकी देतस? मरणाला भीत नाही मी. धमकी काय देतो नुसती पाहिल्यासारखी? मार ना, मार मार. ही धमकी नाही रग्या, सत्य आहे, सत्य. तू जोपर्यंत मला माझे पैसे कुठेच सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला मारणार नाही, पण नीट जगू सुद्धा देणार नाही. हर्षवर्धन भोसलेच्या तावडीतून तुला फक्त एकच माणूस वाचवू शकतो. हर्षवर्धन भोसलेच्या तावडीतून तुला फक्त एकच माणूस वाचवू शकतो रग्या. हर्षवर्धन भोसलेच फक्त. पण हे सगळं करायची काय गरज होती त्याला? आता आता सगळं सुरळीत झालंय ना, आणि आता तो बाप होणार आहे, घरात 2 लग्न व्हायची आहेत. अशा वेळेला ह्या असल्या लोकांशी का वाकड्यात जातोय तो? वहिनी, तू खरंच बोल दादाशी. नाही, माझं लग्न ठरतंय म्हणून नाही, पण हे त्याच्यासाठी धोकादायक आहे. ती लोक डेंजरस आहेत वहिनी. मागेच त्यांनी दादाचे एवढे हाल केले होते, त्यातून कसा बसा सावरला तो. आता परत काही झालं तर? नाही संयोगिता, मी आहेस ना, तू नको काळजी करूस. माझा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. आपलं घर, आपलं कुटुंब धोक्यात येईल असं काहीही करणार नाहीत ते. वाह वाह खैरमोडे साहेब, वाह काय पण गोष्ट रचली आहे. वाह. माझा मुकादम तो बनसोडे, त्याचा मित्र मोहन, आणि म्हणे त्या बनसोडेला जाऊन सांग की जामिनाचे पैसे त्याच्या पगारातून कापणार. वा वा वा, मानलं तुम्हाला खैरमोडे साहेब, मानला. हरामखोर, तुला लाख वेळा सांगितलं की पब्लिक मध्ये तुझा आणि माझा काही संबंध नाही, तरी फोन करून त्या इन्स्पेक्टर समोर तू माझं नाव घेतलंस. पण मी काय करणार होतो साहेब? अरे साल्या, तिथंच सडून मारायचा होतास. मांजर पाठ झाला.
लक्षात ठेव, यापुढं तुझं काळं तोंड जर मला दाखवशील ना साल्या, तर पोलिसांनी केली त्याच्यापेक्षा बत्तर हाल करीन तुझे. तुम्ही कुठे होता? आम्ही सगळे इतके काळजीत. तो काय माझ्यासाठी पेक बनव. काय काय झालं मला सांगता का? माझ्यासाठी पेग पेग बनव पेग. अहो आता या क्षणी तुझ्या मनात खूप काही शंका आहेत मला माहिती आहे, पण आता मला काहीच विचारू नको. मला आता फक्त विश्रांतीची गरज आहे, विश्रांतीची. ताई काय करून राहिला सा? अगं सुईत दोरा होतीये, दिसत नाहीये का? आणा इकडं, मी देते भाऊ. आणा. हो असू दे, मी करीन. हो, असं काय करताय? आणा बरं इकडे, मी देते. मी करीन ना. राहिलं बर. मग काय म्हणले तुमचे मालक? कशाबद्दल? आनंदीबद्दल. नाही म्हणजे ओळख पटली का त्यांची? हे बघ, ते अशा कुठल्याही बाईला ओळखत नाही, कळलं? हो, असं कसं होईल? काल तर फोन आलता तिचा, पुन्हा पुन्हा चौकशी करत होती मालकांची. ती सारख्या सारख्या कशाला ग चौकशा करते?
आता ते मला काय ठाव, तुम्ही तुमच्या मालकांना विचारा की. विचारून झालंय माझं. ते ओळखत नाही त्याच्या नावाच्या कुठल्याही बाईला. असं म्हणले. हो. तुम्ही पुन्हा जरा नीट चौकशी करा, सगळं आठवतंय बघा त्यांना. आणि बघा पुन्हा तिचा फोन आला तर मी काय सांगू हे पण विचारा. बरं. नाही, एकदा लक्ष भरकटलं का काम नीट होत नाहीत माणसाच्यानी. म्या निघते, खाली हाय. काही लागलं सवरलं तर हाका मारा मला. हा, राग्या, पोलिसांची नाकाबंदी जरा कमी झालेली दिसतीये. तू सहज पळून जाऊ शकतोस. हं? एवढी मेहरबानी कशाला? नाही नाही, मेहरबानी नाही, गैरसमज आहे तुझा. गैरसमज. मला तुला मारण्यात काही इंटरेस्ट नाहीये. माझा इंटरेस्ट आहे तो फक्त माझ्या पैशात. तू मला पैसे कुठे दाखव, मी तुला जिवंत सोडतो. शब्द आहे माझा. काय भरोसा? भरोसा तुला ठेवावाच लागेल राग्या. तुझ्याकडे पर्याय नाही दुसरा. जर मला पैसे मिळाले नाहीत तर तू जिवंत नाही राहू शकत. तुझं मरण निश्चित आहे. एकतर पोलिसांच्या हातून, नाहीतर माझ्या. बोल. ठीक आहे. गुड. कुठे? इथेच. होय. कुठे? कुठे? काय झाडावर? चल चल. कुठे? झाडाच्या मागे. चल चल. तुझं काम केलंस तू. आता मी माझं काम करतोय. तुला इथेच सोडतोय जिवंत. हर्षवर्धनशी टक्कर घेणारा माणूस कधी जिवंत वाचत नाही. पण तुला मी शब्द दिला होता म्हणून सोडतोय. लक्षात ठेव. इन्स्पेक्टर, हर्षवर्धन भोसले राग्या सापडलाय.
सांगा ना, तुम्ही नाही ना ओळखत त्या आनंदीला, की ओळखता आणि मला सांगायचं नाहीये? परवा हाच प्रश्न विचारलास ना. तुला काय वाटतं माझं बाहेर तिच्या बरोबर प्रकरण चालू आहे आणि मला तुला ते सांगायचं नाहीये? अहो असं म्हटलंय का मी? मग तोच प्रश्न का विचारतेस मला? कारण काल तिचा फोन येऊन गेला आणि ती तुमची चौकशी करत होती म्हणून. तू घेतला होतास फोन? आवाज ऐकलास तिचा? नाही. म्हणजे कुठल्या तरी भाकड कथांवरती तुझा विश्वास आहे. तुझ्या नवऱ्यावरती विश्वास नाही, संशय आहे त्याच्याबद्दल. तुला असं वाटतं की तो बाहेर बायकांच्या मागे गोंडा गळत फिरतो, लोचटपणा करतो, हो ना? अहो असं कुठे म्हणतीये मी? म्हणत नाहीस, पण सुचवायचंय तेच तुला. तुम्ही चिडताय कशाला? खरंच जर तुमचं तसं काही नाहीये तर मग तुम्हाला एवढं चिडायला काय झालं? चोराच्या उलट्या बोंबा नाही येत ना या. चोर? मी चोर म्हणजे मी बोंबा ठोकतो? चोर तोंड घेऊन चालताच होतो कुठेतरी. अहो अहो भाऊजी, काय ग? तुम्हाला यांचा काही फोन बिन आला होता का? कोणाचा? धनंजयचा? नाही का? अहो नाही, अजून आले नाहीयेत घरी. आहे कुठे जातो तुला सांगून नाही का गेला? नाही ना, काहीच सांगितलं नाही. म्हणजे माझ्यावर चिडले आणि सरळ निघून गेले. त्याच्यानंतर यांचा पत्ताही नाही आणि फोनही नाही. तुझ्यावर चिडून निघून गेला का? खरं तर माझंच चुकलं. म्हणजे मी असं बोलायला नको होतं त्यांना. पण भाऊजी, मी सहज शंका बोलून दाखवली. यांना त्यात एवढं माझ्यावर चिडायला काय झालं? अगं पण नीट समजावून सांगशील की नाही, काय झालं नेमकं? भाऊजी, तुम्ही त्या आनंदीला ओळखता का? आनंद? अहो, ती यांची मैत्रीण आहे म्हणे. धनंजयची मैत्रीण? आणि हे सगळं तुला कुणी सांगितलं? गिरीजानी. म्हणजे तिची एक मैत्रीण आहे, तिचं नाव आनंदी आहे. ती यांना चांगली ओळखते म्हणे. तिचा अधूनमधून फोनही येतो घरी. आता एवढं सगळं समजल्यावर माझ्या मनात आली शंका. मग मी त्यांना ती सहज बोलून दाखवली. तर माझ्यावर चिडले, माझ्याशी भांडले आणि तरा 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 निघून गेले. मला आता कळत नाहीये मी काय करू. नाही नाही, तू काळजी करू नकोस. मी त्याला चांगला ओळखतो. त्याचा राग फार काळ टिकणार नाही. कुठल्या तरी कामात अडकला असेल, येईल इतक्यातच. पण आता पुन्हा आला ना की परत तोच विषय काढून त्याच्याशी भांडू नकोस. काय? नाही, आता झालं तेवढं बास झालं. मी काय परत यांना विचारणार नाही. फक्त हे सरळ घरी आले ना म्हणजे मिळवली. कोण मेली ती आनंदी? माझ्या घरातल्या आनंदावर मात्र विरजण टाकलं मी.
बाजीरावांचा फोन त्यांना कसं कळलं?